मी डॉक्टर गोवर्धन मुळक, मराठी विभाग प्रमुख, मोरेश्वर महाविद्यालय भोकर. आपण आजच्या या ऑनलाईन तासिकेमध्ये BA प्रथम वर्ष मराठी ऐच्छिक या वर्गाच्या काव्यात्म साहित्य या अभ्यासपत्रिकेचा अभ्यास आपण करणार आहोत. आणि आपण 1 ऑक्टोबर पासून गेल्या 3 महिन्यामध्ये हा अभ्यास केलेला आहे, परंतु कोविडच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीनं आपण या अभ्यासपत्रिकेची उजळणी पुन्हा करूया. या अभ्यासपत्रिकेमध्ये आपल्याला एकूण 30 कवितांचा अभ्यास करायचा आहे आणि एका कवीच्या 5 या पद्धतीनं 6 कवींच्या एकूण प्रत्येकी 5 अशा 30 कवितांचा अभ्यास या अभ्यासपत्रिकेमध्ये आपल्याला नेमण्यात आलेला आहे. यामध्ये सर्वात प्रथम आपण केशवसूत या आधुनिक मराठी कवीच्या कवितांचा अभ्यास करूया आणि त्यांच्या कवितांची शीर्षक आपण आता पाहूया. केशवसूत यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक मानतात. कवितांपासून मराठी कवितेला नवे वळण, नवा आयाम आणि नवीन शैली लाभलेली आहे. यामध्ये केशवसूतांचा खूप मोठा वाटा आपल्याला मराठी साहित्यामध्ये, मराठी कवितेमध्ये दिसतो आहे. आधुनिक मराठी कविता ही केशवसूतांच्या कवितेपासून खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे. ते आपल्या कवितेत म्हणतात, जुने जाऊ द्या मरणा लागून, जाळून किंवा पुरून टाका. अशा पद्धतीनं एक नवीन क्रांतिकारक असा शब्द आपल्या कवितेमधून केशवसूतांनी उभा केला. नवीन तंत्र, नवीन शैली आणि कवितेची नवीन अभिव्यक्ती आणि नवीन भाषा ज्यांनी कवितेला आपल्या बहाल केली, त्या केशवसूतांपासून खऱ्या अर्थानं आधुनिक मराठी कवितेची सुरुवात झालेली आहे. म्हणून मराठी कवितेच्या या काव्यात्मक साहित्यातल्या पहिल्या अभ्यासपत्रिकेमध्ये केशवसूतांच्या कवितेपासून आपल्याला सुरुवात अभ्यासक्रमामध्ये केलेली आहे. म्हणून केशवसूतांच्या एकूण 5 निवडक कवितांचा अभ्यास आपल्याला या अभ्यासपत्रिकेमध्ये करायचा आहे. केशवसूतांच्या कवितांपैकी पहिली कविता म्हणजे कोणीकडून कोणीकडे ही कविता आपल्याला शिकायची आहे. त्यानंतर दुसरी कविता आपण शिकू, तिचं शीर्षक आहे मूर्तिभंजन आणि तिसऱ्या कवितेचं नाव तुतारी असे आहे. त्यानंतर चौथी कविता, कविता आणि कवी आणि शेवटी प्रीती ही कविता आपण शिकणार आहोत. या 5 कविता आपल्याला त्यांच्या शिकायच्या आहेत. बहिणाबाई चौधरी या कवयित्रीच्या कवितांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. या कवयित्रींच्या एकूण 5 कविता आपल्याला अभ्यासायच्या आहेत. खानदेशी कवयित्री बहिणाबाई ह्या अशिक्षित असल्या तरी त्यांच्या कवितेतली उर्मी ही मात्र अस्सल शेतीमातीतली असून अतिशय समर्पक अशा प्रकारचे भावभावना बहिणाबाईंनी आपल्या कवितेमधून मांडलेली आहे. बहिणाबाईंच्या कवितेतील पहिली कविता आपल्याला पाहायची, ती म्हणजे तिचं शीर्षक आहे संसार. त्यानंतर दुसरी कविता आपल्याला शिकायची, ती म्हणजे मन. त्यानंतर उगवले नारायण ही तिसरी कविता शिकायची आहे. चौथी कविता खोपा आपण शिकूयात आणि 5व्या कवितेचं शीर्षक हिरिताचं देणं घेणं. या 5 कविता या काव्यात्मक साहित्य अभ्यासपत्रिकेमध्ये आपल्याला शिकायच्या आहेत. त्यानंतर कुसुमाग्रज या कवींच्या 5 कवितांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. कुसुमाग्रज हे मराठीतले अग्रगण्य अशा प्रकारचे कवी असून ज्ञानपीठ सारखा मोठा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि अतिशय समग्र अशा प्रकारची विपुल कविता त्यांनी लिहिलेली आहे. मराठी कवितेत 7 ही त्यांची पहिली कविता आहे. त्यानंतर दुसरी कविता म्हणजे माळाचे मनोगत. तिसरी कविता स्वप्नांची समाप्ती असून ती शिकायची आहे. त्यानंतर चौथी कविता आपल्याला शिकायची आहे, ती म्हणजे अश्वत्थामा. आणि त्यानंतर सर्वात्मका शिवसुंदरा या कवितेचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला यानंतर जे कवी अभ्यासायचे आहेत त्या कवींचं नाव आहे नारायण सुर्वे. नारायण सुर्वे हे
कामगारांचे जीवन आपल्या कवितेतून मांडणारे महत्त्वाचे कवी मराठीतले मानले जातात. नारायण सुर्वे यांच्या कवितेतला आशय हा अतिशय संपन्न अशा प्रकारचा आहे. त्यांच्या आपल्याला 5 कविता अभ्यासायच्या आहेत. त्यापैकी पहिली कविता म्हणजे 2 दिवस, आणि त्यानंतर दुसरी कविता आपल्याला शिकायची आहे मनी ऑर्डर. ही कविता शिकल्यानंतर आपल्याला त्यांची तिसरी कविता अभ्यासायची आहे, आणि या तिसऱ्या कवितेचं नाव आहे कार्ल मार्क्स. त्यांची एक वेगळी कविता तुमचंच नाव लिहा ही आपल्याला शिकायची आहे, आणि त्यानंतर त्यांची शेवटची कविता 4 शब्द आपल्याला शिकायचे आहे. या 5 कवितांच्या माध्यमातून नारायण सुर्वे यांच्या एकूण कवितेचा अभ्यास करण्याची दृष्टी आपल्याला यातून मिळेल असं मला विश्वास वाटतो. आणि त्यानंतर ज्या कवींचा विचार आपल्याला करायचा आहे, ज्यांच्या कविता आपल्याला शिकायच्या आहेत, ते अरुण कोलटकर. हे मराठीतले नामवंत अशा प्रकारचे अलीकडच्या काळातले कवी असून अतिशय संपन्न कविता त्यांनी लिहिल्या. त्यांची पहिली कविता श्री ज्ञानेश्वर समाधी वर्णन ही आपल्याला या अभ्यासपत्रिकेमध्ये शिकायची आहे. दुसरी कविता त्यांची मेणबत्ती देखील आपण शिकणार आहोत, आणि या कवितेच्या माध्यमातून हा कवी आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर तिसऱ्या कवितेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यांच्या तिसऱ्या कवितेचं नाव आहे घाणा. हा घाणं आपण शिकूयात, आणि त्यानंतर चौथी कविता अन्न ही देखील आपण या ठिकाणी शिकणार आहोत, आणि 5वी कविता भूपाळी. या 5 कवितांच्या माध्यमातून अरुण कोलटकर या मराठीतील अग्रगण्य नामवंत कवींच्या कवितांचा अभ्यास आपल्याला या निमित्तानं करायचा आहे. काव्यात्मक साहित्यातील अतिशय ख्यातकीर्त अशा प्रकारच्या कविता लिहिणारे कवी म्हणून अरुण कोलटकरांचं नाव आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागतं. त्यानंतर ज्या कवींचा आपण उल्लेख करू त्यांचं नाव आहे नामदेव ढसाळ. नामदेव ढसाळ हे दलित कवितेतले अग्रगण्य प्रणेते असून या ठिकाणी नामदेव ढसाळांच्या एकूण 5 कवितांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, आणि त्यांच्या या 5 कविता या आपल्या काव्यात्मक साहित्य या अभ्यासपत्रिकेमध्ये समाविष्ट झालेल्या आहेत. त्यातली पहिली कविता आपण शिकणार आहोत. त्या कवितेचं शीर्षक आहे रमाबाई आंबेडकर, आणि त्यानंतर दुसरी कविता आपण जी पाहणार आहोत ती पाणी या अर्थाने ही कविता पाहणार आहोत. त्यानंतर तिसरी कविता कॉम्रेड अर्थात 12 बलुतेदारांसाठी ही कविता आपण शिकणार आहोत, आणि त्यानंतर मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलविले ही कविता देखील आपण या ठिकाणी शिकणार आहोत. आणि शेवटी कविता जी शिकणार आहोत ती म्हणजे अंधाराने सूर्य पाहिला तेव्हा. या कवींच्या कवितांवर आपण जर नजर फिरवली तर आपल्या लक्षात येतं की नामदेव ढसाळ यांनी मराठी कवितेला अतिशय प्रखर, तीव्र आणि वस्तुनिष्ठ अशा प्रकारची कविता दिलेली आहे. नामदेव ढसाळांचं जे व्यक्तिमत्व आहे ते या कवितेतून आपल्याला व्यक्त होताना दिसतं. त्यांच्या कवितेतल्या शीर्षकावरून जर आपण नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की अतिशय रोखठोक आणि स्पष्ट भाषेत त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत, आणि म्हणून त्यांच्या कवितेंचा अभ्यास आपल्याला या निमित्तानं करायचा आहे. अशा प्रकारे या अभ्यासपत्रिकेमध्ये एकूण प्रत्येकी 5 कवितांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. एकूण 6 कवी हे या कवितेमध्ये आहेत, म्हणून 6 कवींच्या एकूण प्रत्येकी 5 अशा 30 कवितांचा अभ्यास या अभ्यासपत्रिकेच्या माध्यमातून आपण करणार आहोत.